गायचं रक्षासूत्र बांधायचं चालू आहे आता हातावरती. इथं मोठ्या प्रमाणात सगळं मोठा तामजाम आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काल अथर्वचा बड्डे झाला, पण आपण काही त्याचा प्लॅन केला नव्हता बड्डेसाठी काय असं बाहेर वगैरे जायचा. त्यामुळं आज आपला प्लॅन आहे, आम्ही आज चाललो आहे बाहेर. तसंच अथर्वला त्याच्या स्कूलमध्ये सुद्धा सोडायचं आहे. तर आपण चाललो आहे आज कनेरी मठावरती, जिथं कारागीर महाकुंभ म्हणून एक कार्यक्रम तिथं आयोजित केला आहे, ज्यामध्ये पूर्ण देशातले आर्टिस्ट एकत्र आलेत आणि त्यांनी त्यांचे आर्ट्स जे काही पेंटिंग असेल, क्राफ्ट असेल, तर तिथं सगळ्यांच्या समोर त्यांनी प्रदर्शनासाठी ठेवलेलं आहे. आवरून वगैरे सगळं पूर्ण झालेलं आहे, फक्त जेवायचं राहिलं आहे. जेवण बनलं आहे काय बघूया आणि जेवूया आणि मग जेवून निघूया. अजून जेवण बनायला चालू आहे. झाले की माणसं असतील जेवण बनायचं आलं म्हणजे करून झाले विषय व्हायचा आहे. सलवार लोक मग काय करा विकल्या बसत्या हा विकल्या बसत्या काय विकल्या बसत्या तिथे जाऊन काय काय म्हणते त्याला. फायनली जेवण आलेलं आहे. भाकरी आहे, पोकळ्याची भाजी आहे. अरे गुलाबजामुन आहेत की रे, माझं फेवरेट. कोण दिल्यात? आम्ही कोण दिल्यात? आत्ते विशाल ना. मग काल का द्यायला नाहीत मला? हे काय करायला सॉरी फोड फोड परवा दिवशी राहिलेलं आहे ते. केलं ना, तुला ताकद आहे का तेवढी? नाही आधी जराच तिकडं उलट फिरव आणि मग इकडं फिरव. बाई सगळी लोक बघायला लागल्यात तोंडाकडे. सध्या किरण मामा आणि विदू तरी आल्यात. आता फक्त मम्मी पप्पांच्या आवराची वाट बघायला लागलोय. त्यांचं आवरलं की आम्ही सगळे निघणार आहे. तिथे तेलाची बाटली आहे बघ. जरा जुती तेल आणि केस. काय काय केस ले का पिंजरा दिसायला लागले. केस कुठले काय? माझी राहत्या तुझी वगैरे माझी चांगली आहे तरी एवढी मोठी चिमणीचं घरट. मुलांचे शाळेला निघाले. खुश आहे आज मुला, खुश आहे. होय काय? काय करायचं चाललास तू? आज रविवार आहे, शनिवार आहे. बाबा माप काढायला आले मुले. काय रे? काय तिथं बघाय कुठं आता निघाला सगळं कुठं काय बघायला? तिथं ते चित्र काढलेले असणार आहेत, ते चित्र बघायचे. ते बघा. जायची पूर्वतयारी चालली आहे. डाएट आणि ते काय चॉकलेटा बिकलेटा सगळ्या गोळा करून घेऊन चाललाय. तुझी काय केस काय विचारून येणार मग आजपासून. आता केस विचारायला काय केस काढतोय काय काय कळ ना कंगव्या. गायचं रक्षासूत्र बांधायचं चालू आहे आता हातावरती. बघ तू कुणाची माप काढायची, माप काढायचं नादा लागू नको. मी कुठे माप काढले? तुम्ही तर असं व्हायला लागले. रक्षासूत्र बांधलेलं आहे. काय आता कशापासून रक्षा करायला लागलेत काय मलाच काय कळणं झालंय. ह्याच्यापासून सगळ्यांची रक्षा करायला पाहिजे. रक्षा नाही, चांगलं दिसायसाठी, हातात चांगलं दिसायसाठी. वहीचा का विषय? विदू का म्हणते ना वयांचा का विषय? बिझनेस माइंड. गाईच सगळ्यांचं आवरून झालेलं आहे आणि आम्ही चाललोय आता इथून बाहेर पडतोय. वाऱ्यान जाते धुळा उडून. पाठीमाग बसायचं. ठीक आहे नाही मग दोघं मागं दोघं पुढं. कोण दोघं मग? तुम्ही
बरं बसा चौघजण बस बस मी दुसरा ती पिशवी टाका पाठी माग पिशवी आता रोडी गिट टाक. साहित्य पण सगळे शिफ्ट झाले आणि आता आम्ही चाललोय. लाव रेडी गेलो सोड. चार्जर आहे ना कुठंच आहे. चार्जरची केबल कुठे गेली त्यातली ये की कुठं राहतो आता फोड भरते त्यातली चॉकलेट दे की आम्हाला एक एक फोडून. माझ्या पोटात नाही खात तेवढा चांगले लागणार नाही त्या कारण तू काय कवापासून मागायला मासे दे की मग चॉकलेट खायला नाहीत आम्ही. बरं काय होता जरा जरा असे ते सगळ्यासनी ही सगळीजण एवढे आत्ताच बघायला लागले आता चॉकलेट देते काय मग चॉकलेट देते मम्मी तर तू काय चॉकलेटच देईन आज विचार नस मला आता दे एवढ्याच्या फोडले दे सोड 2 हा आणि एकच बस एकच हे तर ती तुला मी काय दिली माहिती आहे त्यात अर्धीच आहे चॉकलेट बघ या नवीन पॅकेटमध्ये या नवीन मध्ये बघ की आता परत मिळणार नाही अर्धी असल्याने एक असते फायनली गाईज पोचलेलो आहे. इथं मोठ्या प्रमाणात सगळं मोठा तामजाम आहे. तुम्ही बघू शकताय तुम्हाला पुढे दाखवतोच मी की कशा कशा पद्धतीने आतमध्ये केलेला आहे. हे बघ की खरा बैल आहे बघ बघा लागलाय तुझ्याकडे. बल बघा कसं आहे नारळाच्या कवटीपासून केलेलं आहे. हे बघा खरोखरची फुलं आहेत आणि फुलांच्या मध्ये बल लावले. किती क्यूट मायनर अर्थ केलेला आहे बघा एकदम बारीक कसलं हे की छान आहे. दगड आहे दगडच आहे की पण किती हार्ड दगड आहे सांगता येत नाही फुटला तर खराबच. हे बघा गाईज किती एकदम रेखीव काढलेलं आहे. चित्र काढायला चालू आहे. चित्र काढत आहेत आणि इकडे या साईडला मॉडेल बसलेलं आहे. तुझं पण काढायचं का त्यात प्रॉपर येणार तुझं चित्र कारण की सस्पेन्शनचा कलर पण सेम तुझ्यासारखाच आहे. लॅम्प बनवल्यात लॅम्प आणि पूर्ण सगळे चमड्याचे आहेत. चामडं पूर्णपणे कापड वगैरे काही वापरलेलं नाही ओरिजिनल चामडं वापरलेलं आहे. हे बघा मणिपूरवरून आलेलं आहे. छोटं छोटं मायनर स्केलवरती आणि तिथं पण बघू शकता एकदम गळ्यातले हार छोट्या छोट्या मण्या झाडाच्या वेगवेगळ्या पार्ट्सपासून आकृत्या बनवल्यात. आसामवरून आणलेल्या वेगवेगळ्या कलाकृती. गायच किरामा माझा आणि वेदूचा एकदम आवडता विभाग आलेला आहे. बघू शकताय तुम्ही समोर सगळ्या. आता जय पाटील सगळा खर्च करणार आहे. आम्हाला जय पाटील सगळ्या गोष्टी जय पाटील सगळं देणार आहे. हे काय खाणार आहे सांगा की तुम्ही काय ग पाहिजे अरे मागा की काय पाहिजे काय पाहिजे रे काय पाहिजे मॅगी पाहिजे आमचा फेवरेट मोहब्बत का सरबत तिथं हा आहे. ती काही पिऊ दिलं झालं आम्हाला म्हणायला सर्दी होती लगेच. फायनली काहीच ऑर्डर आलेली आहे.
काय घेतलं रे? काय आहे? लोणी डोसा तर खातो का? ते गेले ए शुगर कॅन्डी मला एक पाहिजे म्हणून आणले मी. नाही आमच्या सगळ्यांच्यात एक खातो, ते खाऊ दे एकटा. फायनली काही झालेलो आहे आम्ही गाडीमध्ये. याला काय म्हणतात तू? कॉटन कॅन्डी म्हणते. कॉटन कॅन्डीज म्हणतात बहुतेक. कॉटन कॅन्डी हा शुगर कॅन्डी ना? गोड शुगर असते कॅन्डी रे. म्हणतात. शुगर गोड असते म्हणून नव्हे, साखर असते याच्यात. पहिल्यांदा साखर टाकतात आणि साखरेला गोल 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 फिरवल्यावर असलं बाहेर येते. मम्मी तुला शुगर कॅन्डी मिक्सर मध्ये घालायचं, साखर मिक्सर मध्ये टाकायची, कार 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 त्यातनं येते बाहेर. बघ किती फायनली गाईज पोचलेलो आहे आम्ही जवाहर नवोदय विद्यालयामध्ये. अथर्व बाय बाय. मुक्का दे की एक. काय झालंय माहिती आहे काय? अथर्वला सोडायला सांगितलेलं 9 वाजता आणि आत्ता वाजलेत जवळपास 5:30 वाजलेत. मग एवढ्या वेळ उशिरा झाला आहे आम्हाला. त्यामुळं पप्पानी मम्मीने सांगितलंय तुम्ही इथंच थांबा आणि आम्ही जाऊन त्यांना सोडून येतो. म्हणजे आणायला मी गेलतो आणि सोडायला पप्पा गेल्यात. म्हणजे पप्पांनी जरी असं जरी सांगितलं तरी चालते की मीटिंगमुळे लेट झाला आहे, त्यामुळं सोडायला लेट यायला लागलं. कारण बनलो हो नाही. काय झालं? का हसा लागलाय जरे? तरी पण गेला नाही. हे बघा आजा उलट कॅन धरून बसल्यात. हे बघा गाईज तो फळीवर बसलाय, चुकून पाठीमाग उलटा पडला तर काय होईल सांगा बघूया. असं करणं काही बरोबर नाही बघा. फिलहाल आम्ही दूध प्यायला थांबलोय. वेदूबाईन घेतलाय चहा आणि हे सगळ्यांनी या दूध घेतलंय. वैरण घेऊन घरी चालल्यात जनावरांच्यासाठी आणि पुढं गाडी आहे 2 व्हीलर आणि पाठीमागं गाडा आहे. गाड्यावरती वैरण ठेवली आहे आणि त्याच्यावरती आजी आणि बसल्यात. आता कुठं तिथं आणून बसवाय पाहिजे. फायनली गाईज घरी पोचलेलो आहे. एक्झिबिशन खूपच ऑसम होतं आणि खूप वेगवेगळ्या राज्यातनं लोक पूर्ण देशभरातले तिथं आले होते आणि तिथं आपापलं वस्तू त्या ठिकाणी त्यांनी सादर केल्या. त्यानंतर अथर्वला पण आम्ही सोडलेलं आहे घरामध्ये, त्यामुळे जरा असं शांत शांत वाटायला लागले, त्यामुळे गमना झाले. बाकी आजचा दिवस खूप छान गेला. उद्या आणि आम्हाला परत बाहेर जायचं आहे. त्यामुळं आय होप व्हिडिओ आवडला असेल. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.